आई तुम्ही काळजी करू नका, मी शर्वरी वंसंना कोर्टातून सोडून घरी आणणार, असा शब्द देणाऱ्या जानकीने अजूनही शर्वरीला सोडून का बरं आणलं नसेल असा विचार सुमित्रा करत असते. आणि अशातच आता सुमित्राला असं वाटू लागलेलं असतं की जानकीकडनंही हे शक्य नाहीये, म्हणून सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो. सुमित्राचा आलेला फोन बघून जानकी अजिबातच फोन उचलत नसते. आता सुमित्रा स्वतःशी बोलत असते, ही जानकी सुद्धा आता मला टांग द्यायला लागली. माझा फोन अजिबातच ती उचलत नाहीये, याचा अर्थ काय समजू मी, असा विचार फायनली आता सुमित्रा करत असते. त्याच वेळेला आता सुमित्राने जानकीला फोन करणं बंद केलेलं असतं आणि तिने लगेचच आता सौमित्रला फोन केलेला असतो. सौमित्र हा जानकी समोरच असतो आणि सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी, आईने तुला फोन केला होता, तू उचलला नाहीस, म्हणून बहुतेक आईने मला फोन केलाय. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी आता काय करायचं, आईंना कसं सांगायचं. त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी आईला सांगायला तर हवं. त्यावर जानकी म्हणत असते, नका नका सांगू सौमित्र भाऊजी, आई तिथे एकट्या आहेत, त्यांना ही बातमी ऐकल्यावर धक्का बसेल आणि आपण त्यांच्याजवळ नसताना असं काही सांगणं योग्य नाहीये. सौमित्रालाही कळून चुकलेलं असतं जानकीला नेमकं काय म्हणायचंय. तेवढ्यात आपण पाहतोय आता सौमित्र आणि जानकी ज्या हॉस्पिटलच्या बाहेर उभे असतात तिथे आलेले डॉक्टर म्हणत असतात, मिस्टर सौमित्र, तुम्ही तुमच्या बहिणीला ॲडमिट केलंय, पण त्यांची प्रकृती फारच खालावत चालली आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, डॉक्टर अहो काय बोलताय तुम्ही, हे उपचार करा ना तिच्यावर. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, उपचार तर आम्ही करतोय, पण आमच्या उपचारांना जर त्यांनी प्रतिसादच दिला नाही तर आम्हीही काही करू शकत नाही. आता येत्या 24 तासामध्ये जर त्यांनी आपल्या उपचारांना प्रतिसाद दिला तर ठीक आहे, नाहीतर आम्हीही काही करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर जानकी आणि सौमित्रला खूप मोठा धक्का बसतो आणि अशातच आता डॉक्टर तिथून आपल्या कॅबिनमध्ये निघून जातात. सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी नको काळजी करूस तू, आपण यापेक्षाही मोठा डॉक्टर आणूया. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी पण आता सगळ्यांना काय सांगायचं. त्यावर सौमित्र म्हणत असतो, आता जे काही घडलंय ते सांगावंच लागणार आहे. आणि अशातच आता ऋषिकेशचा फोन जानकीला आलेला असतो आणि जानकीने लगेचच तो रिसीव केलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी काय चाललंय तुमचं, कोर्टातून येणार म्हणून तुमची कधीपासून वाट पाहतोय मी, अजूनही तुम्ही आला नाहीत, आहात कोणीकडे. त्यावर जानकीने घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगायला सुरुवात केलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो, काय सर्वरीवर हल्ला झालाय. त्यावर जानकी म्हणत असते, हो सर्वरीवर हल्ला झालाय आणि ती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ऋषिकेश प्लीज तुम्ही लवकर या. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी नको काळजी करूस तू, मी पोचतोय. आता ऋषिकेश त्या हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तेवढ्यात सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश कोणाचा फोन आला होता आणि घाई गडबडीत तू कुणीकडे निघालायस. त्यावर सुमित्राला आता नेमकं काय सांगायचं असा विचार ऋषिकेश करत असतो. त्याच वेळेला सुमित्रा म्हणत असते, मी सुद्धा येणार, काहीतरी गडबड आहे म्हणूनच तुम्ही लोक मला काही सांगत नाहीये. आता ऋषिकेशला कळून चुकलेलं असतं की आपण सुमित्राला अजिबातच नाही म्हणू शकत नाही. आणि तेवढ्यात सुमित्राही येते म्हटल्यावर ऋषिकेशने हो असं म्हटलेलं असतं आणि आता त्याने अर्ध्या वाटेत त्याच्या आईला सगळं काही सांगितलेलं असतं की असं असं घडलंय म्हटल्यावर आता सुमित्राचाही राग अनावर झालेला असतो. सुमित्रा म्हणत असते, हे सगळं त्या जानकीमुळे घडलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई काय बोलतेस तू, हे या सगळ्यामध्ये जानकीचा काय दोष आहे. त्यावर सुमित्रा म्हणत असते, कारण हे जेव्हा घडलं त्यावेळेला जानकी तिथेच होती. आणि हे ऐकून आता ऋषिकेश म्हणत असतो, काय. त्यावर सुमित्रा म्हणत असते, हो. आणि आता बोलत बोलत दोघंही त्या हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. दारातच बसलेल्या ऋषिकेशच्या बायकोला बघून सुमित्रा चांगली चिडलेली असते. ती म्हणत असते, जानकी जानकी हे काय केलंस तू. त्यावर जानकी म्हणत असते, आई आई नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. त्यावर सुमित्रा म्हणत असते, माझ्या मुलीला रक्तबंबाळ होईपर्यंत जी काही परिस्थिती तू आणली आहेस ना
त्यावर सुमित्राला आता जानकी म्हणत असते, आई मी काही केलेलं नाहीये आणि या सगळ्यामध्ये मला काहीच माहिती नाहीये, हवं तर तुम्ही सौमित्र भाऊजींना विचारा. त्यावर सुमित्रा म्हणत असते, सौमित्राला मध्ये आणू नकोस. आणि अशातच आता सुमित्राने जानकीला म्हटलेलं असतं, यापुढे आमच्या घरात अजिबातच पाऊल ठेवायचा नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई चुकतेस तू. तू जानकीला कसं काय बोलू शकतेस? खरं तर हे कुणी केलंय हे आपण शोधून काढूच, पण यात जानकीचा अजिबातच दोष नाहीये हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो. हे सगळं ऐकल्यानंतर आता सुमित्रा म्हणत असते, वा रे वा ऋषिकेश, तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतोयस. स्वतःच्या बहिणीबद्दल तुला काहीच वाटत नाहीये का? हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशला फायनली जानकीने असं म्हटलेलं असतं, प्लीज ऋषिकेश, आईंशी आता तुम्ही अजिबातच आगाऊपणे बोलू नका. आईंचं आता खरंच आपल्यापेक्षा सर्वात जास्त प्रेम शर्वरी वंशवर आहे आणि ते असायलाच हवं. आई आहेत त्या. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी ते काही असलं तरी आईचं वागणं मला अजिबातच पटत नाहीये. आणि तेवढ्यात डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी आता जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून ऋषिकेशच्या समोरच असलेली सुमित्रा म्हणत असते, पाहिलंच ऋषिकेश, जानकीमुळे आज माझ्या शर्वरीवर काय अवस्था आली आहे ती. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता तिथे सौमित्र असतो. तो म्हणत असतो, आई काय माहितीये का तुला? का असं बोलून राहिली तू? काही गोष्टी समजून घे ना. अगं शर्वरी तिथे होती, तिच्यावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जानकी वहिनीला सुद्धा लागलंय आणि जानकी वहिनी तिथे नसती तर शर्वरी कदाचित जिवंत नसती. शर्वरीला मारायला आलेल्या व्यक्तीला जानकी वहिनीने पिटाळून लावलं, नाहीतर तिथे शर्वरीचा घात झाला असता. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, बघ आई बघ, तू माझ्या बायकोला दोषी ठरवत होतेस, पण माझ्या बायकोमुळेच शर्वरीचा जीव वाचलाय. आता तरी तिची कदर कर. हे सगळं ऐकल्यावर आता सुमित्रा चांगलीच चाट पडलेली असते आणि ती गपचूप साईडला उभी राहते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता जानकी म्हणत असते, आई तुम्हाला नेमकं माहिती आहे का शर्वरी वंशंवर हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे? त्यावर सुमित्रा म्हणत असते, नाव सांग फक्त मला त्याचं. नाही त्याचा मुर्दा बशिवला तर नावाची सुमित्रा नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई काय तुझी ही भाषा? अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, माझ्या मुलीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला असंच कसं सोडून देईन मी? सांग. अगं जानकी नाव सांग. त्यावर जानकीने जे काही नाव सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता सुमित्राला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगदी खरं बोलतेस ना तू? त्यावर जानकीला आता असं बोलावं लागतं, ऋषिकेश आता तुमचाही माझ्यावर विश्वास नाहीये का? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं तसं नाही, विश्वास आहे, पण कसं आहे ना, काही गोष्टी या क्लिअर झालेल्या बरा. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस शर्वरी बाबत विचारपूस करत असतात. त्याच वेळेला सौमित्र म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता माझ्या बहिणीची काहीच विचारपूस करू शकत नाही. त्यावर पोलीस म्हणत असतात, हे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? त्यावर सौमित्र म्हणत असतो, कारण तिची अवस्था आता अशी आहे की ती कोणाशी बोलूही शकत नाही. त्यावर पोलिसांनी तिथे असलेल्या डॉक्टरांशी संगनमत करून शर्वरीशी बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिथे असलेली आता जानकी पोलिसांवर भडकते. ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं? सांगितलं ना सौमित्र भाऊजींनी की तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही, तरी पण तुम्ही शहाणपणा कसा काय करताय? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पोलिसांना कळून चुकलेलं असतं, आपण इथे शहाणपणा न केलेला बरा. आणि लगेचच आता पोलिसांनी थेट तिथे असलेल्या ऋषिकेश आणि जानकीची माफी मागत तिथून थेट काढता पाय घेतलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अचानकपणे आता राहुल आलेला असतो आणि राहुलने तिथे असलेल्या सुमित्राला ब्रेन वॉश करत असं म्हटलेलं असतं की मावशी, या सगळ्या प्रकरणामध्ये शर्वरीवर हल्ला होईपर्यंत सगळं काही जानकीनेच केलं आहे. हे ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, पाहिलंस ऋषिकेश, ऐकतोयस ना तू? मगाशी मी जानकीवर का चिडले होते, तर या जानकीने सगळं षड्यंत्र रचलं आहे, पण आपल्यासमोर ती भोळी बनत आहे.
ऋषिकेश, तुझी बायको असली तर काय झालं, पण तिने आपल्या सगळ्यांचा वापर करून घेतलाय. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आई कुठे तू या राहुलवर विश्वास ठेवतेस? आणि काय रे राहुल, तुझ्याकडे काय पुरावा आहे? तेवढ्यात आपण पाहतोय ऋषिकेशला एक महत्वाचा फोन आलेला असतो. ऋषिकेश त्या फोनवर बोलण्यासाठी तिथून बाहेर निघून गेलेला असतो. आणि अशातच आता ऋषिकेशच्या जाण्यानंतर राहुलने सुमित्राला नको नको ते ऐकवलेलं असतं, जे ऐकल्यानंतर जानकीवर हल्ला करण्यासाठी आता सुमित्रा धावलेली असते. जानकीला कळून चुकलेलं असतं की आता आपण या सुमित्राला नाही थांबवू शकत, कारण ही सुमित्रा कोणाचंही ऐकून कधीही काही करू शकते. आणि तेवढ्यात जानकीच्या जवळ जात सुमित्रा म्हणत असते, मला माहीत होतं की माझ्या मुलीवर आज जी परिस्थिती आली आहे ना, त्याला कारणीभूत तूच असणार. पण मी तुला आत्तापर्यंत अजिबातच काही बोलले नाही. याचा अर्थ हा नाही की मी तुला आता सोडणार आहे. मी तुला अजिबातच सोडणार नाहीये, असं म्हणत आता थेट सुमित्राने सानकन जानकीच्या कानाखाली दिलेली असते. जानकीला हे अजिबातच आवडलेलं नसतं, पण जानकीला कळून चुकलेलं असतं की या राहुलने सुमित्राचे कान भरले आहेत, त्यामुळे ही सुमित्रा आता काहीही करू शकते. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता जानकी राहुल जवळ जाते आणि राहुलला म्हणत असते, तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? त्यावर राहुल म्हणत असतो, का काय चुकलं माझं? त्यावर जानकी म्हणत असते, काय चुकलंय? आता तू बघ मी काय करते. जानकीने टेबलाच्या मागे ठेवलेला दांडका काढलेला असतो. तो दांडका पाहिल्यानंतर आता राहुलची चांगलीच धावपळ उडते. राहुलला कळून चुकलेलं असतं. भर हॉस्पिटलमध्ये जानकी आता आपल्याला चोपणार, धोपटून काढणार. आता तर आपल्याला इथून पळून गेलं पाहिजे. आणि अशातच आता राहुल मागचा पुढचा विचार न करता तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात फोनवर बोलून झाल्यावर ऋषिकेश आत येत असतो आणि त्याने पळणाऱ्या राहुलचं तंगडच धरलेलं असतं. राहुल पडतो. ऋषिकेश म्हणत असतो, काय रे कुठे पळतोयस तू? त्यावर राहुल म्हणत असतो, मला सोडा, मला सोडा. त्यावर जानकीने ऋषिकेशला म्हटलेलं असतं, ऋषिकेश या नालायकाला अजिबात सोडू नका. मग ऋषिकेशने या राहुलच्या तंगड्यामध्ये तंगडं घालत त्याला परत आडवं केलेलं असतं आणि त्याच्यावर बसत त्याला तिथे लॉक केलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी राहुलच्या जवळ आलेली असते. तिच्या हातात भला मोठा दांडका बघून ऋषिकेश म्हणत असतो, जानकी जानकी काय चालवलेस तू? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश गप्पा बसा, तुम्ही तर काही बोलूच नका. आता मला जे काही करायचंय ते करू दे. आणि अशातच आता दनादन दनादन जानकीने राहुलला फटकावायला सुरुवात केलेली असते. राहुलच्या पाठीवर, कमरेवर, पायावर, हाडावर तिथे जानकीने असे काही फटके दिलेले असतात. त्याच वेळेला ऋषिकेश म्हणत असतो, काय ग काय झालंय काय? त्यावर जानकी म्हणत असते, या नालायकाने सुमित्रा आईंचे कान भरलान आणि सुमित्रा आईने मला धोपटलं. त्यावर ऋषिकेशने देखील तो दांडका आपल्या हातात घेत हात सफाई केलेली असते आणि चांगलंच राहुलला त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलेलं असतं. पोलीस आलेले असतात. आता जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात केस होणार. पण तेवढ्यात सौमित्रने सगळा प्रकार पोलिसांना समजावून सांगितलेला असतो आणि त्यानंतर पोलीस म्हणत असतात, अच्छा म्हणजे असं आहे तर सगळं. त्यावर जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब मुळात हा नालायक दिसतो तसा नाहीये. यानेच शर्वरी वंसनना या सगळ्यामध्ये अडकवलंय. स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या या राहुलला अजिबातच सोडू नका. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरीला शुद्ध आलेली असते आणि पोलीस लगेचच तिची जबानी घेत असतात. त्याच वेळेला शर्वरीने राहुलचं नाव सांगितलेलं असतं की माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला राहुलनेच पाठवलं होतं. आणि ती व्यक्ती बोलत होती, राहुलने सांगितलंय तुला संपवून टाकायचं, पण जानकी बहिणी ऐन वेळे आल्यामुळे माझा जीव वाचला. असं जेव्हा आता शर्वरी म्हणते त्यानंतर सुमित्राचे डोळे उघडतात आणि तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, काय गाई मी असं ऐकलंय जानकी बहिणीवर हात उचललास तू? त्यावर सुमित्रा म्हणत असते, हो चूक झाली माझ्याकडून. मला त्या राहुलने असंच सांगितलं की या जानकीमुळे सगळं घडलंय. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई मी तर अजूनपर्यंत जानकी वहिनीला ओळखू शकले नव्हते, पण तू तर आधीपासून तिला ओळखतेस ना, मग तरीही तुझ्याकडनं चूक कशी काय झाली? काल जर योग्य वेळी जानकी वहिनी आली नसती तर आज मी तुझ्या समोर जिवंत नसते. त्यावर मात्र आता सुमित्राने जानकीची माफी मागायला सुरुवात केलेली असते.
जानकी म्हणत असते, अहो आई काय करताय तुम्ही तुम्ही आणि माझी माफी असं नाही करायचं. त्यावर सुमित्रा म्हणत असते, का का नाही करायचं? आधी चूक करायची आणि नंतर त्या चुकीची माफी सुद्धा मागायची नाही. जानकी प्लीज मला माफ कर. खरंच मी तुझी आई तर होऊ शकले नाही, पण सासूबाई सुद्धा होऊ शकले नाही. त्यावर जानकी म्हणत असते, नाही आई नाही, प्लीज असं काही वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्या आई आहात, सासूबाई नाही. असं जेव्हा जानकीने म्हटलेलं असतं त्यावेळेला सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सुमित्राने थेट जानकीला मिठीच मारलेली असते. जानकी सुद्धा आता सुमित्राला जवळ घेत म्हणत, आता जानकी आणि सुमित्राला एकत्र बघून ऋषिकेशला सुद्धा बरं वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय शर्वरी विचारत असते राहुलचं काय झालं. त्यावर सौमित्राने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर मात्र आता शर्वरीला खूपच बरं वाटलेलं असतं. शर्वरी म्हणत असतो, वाह वाह, खरंच कमाल झाली. माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही लगेचच आता या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आणि तेवढ्यात तिथे राहुल ओरडाओरड करत असतो. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळंच काहीतरी पाहायला मिळणार आहे, असंच काहीतरी दिसतंय. पण खरंच मित्रांनो, खरंच आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.